खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 वर्षीय युवतीचा अपहरण आणि खून अत्याचाराची घटना ताजी असताना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्याच्या नावाखाली 14 वर्षीय मुलीवर अत्याचार। पीडित मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समजताच नागरिकांनी नराधम आसिम मुलानी याला बेदम चोपले। घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात। चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी आसिम मुलानी याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जुन्या भांडणाच्या कारणावरून एका टोळक्याने चांडोली येथील अमूल दूध डेअरी समोर दोघांवर केला जीवघेणा हल्ला। संशयित साहिल डोळस, सूरज डोळस, ओम शिंदे, करण गराडे, सुनील मुळूक यांच्यासह 2 अनोळखी अशा 7 जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। कोयत्याच्या हल्ल्यात फिर्यादी ओमकार घनवट आणि राहुल शिवाजी बोंबले दोघे जखमींवर उपचार सुरू। शनिवारी रात्री 11च्या सुमारास घडली घटना। चासकमान धरणात अवघा 18.48% पाणी साठा शिल्लक। भामासखेड धरणात 30.67% पाणी शिल्लक। कळमोडी धरणात पाणी साठा ही 33.96%। उन्हाळी आवर्तनासाठी चासकमान भामासखेड धरणातून विसर्ग तर कळमोडी धरणातून नदी पात्रात विसर्ग सुरू। गतवर्षीच्या तुलनेत यंदा कळमोडी धरणातील पाणी साठ्यात मोठी घट। आळंदी येथे इंद्रायणी नदी घाटावर ड्रेनेजच्या नावाखाली तोडफोड, घाटाच्या सौंदर्यालाही बाधा, नागरिकांमध्ये नाराजी, कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्याचा डाव, नियोजनाचा अभाव, पर्यायी व्यवस्था असतानाही खटाटोप कोणाच्या फायद्याचा, भाविक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर, प्रशासन मात्र ऍक्टिव्ह मोडवरच। महाराष्ट्राची 50% लोकसंख्या 500 शहरात आणि उर्वरित लोकसंख्या 40,000 गावात राहते। त्यामुळे शहराचा चेहरा बदलल्यास 50% लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपाय कार्यक्रमाचे पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। यशोदा बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे महापालिकेच्या वतीने यशोदा येथे पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपाय कार्यक्रम।